काम करत आहोत. आज या ठिकाणी पालक मेळाव्यासाठी आपल्या देशमुख मॅडम पालकांना आणि माता पालकांना प्रबोधन करण्यासाठी आले. शाळेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते. तसेच शाळेच्या समितीच्या अध्यक्षा सौ मनीषाताई या सुद्धा इथं हजर झालेल्या आहेत. त्यांचंही शाळेच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्वप्नील तावरे हेही इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला माता भगिनी आणि पालक बांधवांसाठी तुम्हाला आपल्या देशमुख मॅडम थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. सगळ्यात आधी थँक्यू मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल. मी इंग्लिश मीडियममधून शिकल्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये इंग्लिश शब्द येणार आहेत, पण ते फार सोपेवाले असणार आहेत. त्याची सवय आपल्याला आता झालीच आहे ऑलरेडी. गायकवाड मॅमचे आभार, बाकी सगळा स्टाफ. आणि ही शाळा मी खूप दिवसांपासून पाहते. 1995ला मी लग्न होऊन आले. असं माझी गाडी नवरा मला नेताना ही शाळा मी डाव्या साईडला बघितली आहे. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या लग्नांसाठी येते, पालकांना मुलांना भेटायला येते, लग्नांना येते, पण नेहमी स्वच्छ असते. त्याच्यासाठी टाळ्या. आज मला इथे बोलवलंय, मला असं वाटतंय मी बहुतेक डॉक्टर पेक्षा मी पालक आहे म्हणून बोलवलंय मला. सो मी एक 24 वर्षाची पालक आहे आणि एक 21 वर्षाची पालक आहे, कारण माझी मुलं 24 आणि 21 वर्षाची झाली. सो बोलायला सुरू करायच्या आधी मी माझे पालक कसे होते आहेत आणि मी पालक म्हणून कसं मुलांचं संगोपन केलं या दोन्ही गोष्टी घेणार आहे. सो मी लहान होते, माझे वडील इंडियन एअरफोर्समध्ये होते. त्यांनी सर्व्हिस तिथे केलेली आहे आणि कानपूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सर्व्हिस करता करता लॉ केलं आणि मग 1984ला ते रिटायर झाले आणि पिंपरी चिंचवडमध्ये सेटल होऊन त्यांनी तिथे वकिली सुरू केली. आता ते 76 वर्षांचे आहेत आणि ते वकिली अजून करतात. ते पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे लीगल ॲडवायझर आहेत. ते पिंपरी चिंचवड MSc बोर्डाचे लीगल ॲडवायझर आहेत. ते प्राधिकरणचे लीगल ॲडवायझर आहेत. त्यापेक्षा पलीकडे जाऊन त्यांना 4 असिस्टंट आहेत आणि ते रोज कोर्टात जाताना 3रा-4था मजला माझे वडील पळत चढतात आणि असिस्टंट सगळे लिफ्ट घेतात. म्हणजे त्यांनी त्यांची तब्येत कशी मेंटेन केली आहे आणि ते तब्येत मेंटेन करण्याचं डिसिप्लिन, अनुशासन ते त्यांना त्यांच्या शाळेतून मिळालं आणि एअरफोर्समधून मिळालं. तेच डिसिप्लिन, अनुशासन मी, माझा भाऊ, माझी बहीण आमच्यापर्यंत पण त्यांनी पोहोचवायचा प्रयत्न केला. ही शाळा नेहमीच सकाळी 7 वाजता होती, 7 ते 3. केंद्रीय विद्यालयामध्ये मी शिकले, सकाळी 7 ते 3. आणि माझे वडील 6:45ला जाणार. त्यांना 7ला ड्युटीला हजर राहावं लागायचं. 6:45ला भोंगा व्हायचा एअरपोर्ट स्टेशनला. तर 6:30 वाजता ते दूध चपाती खाणार, मी चहा चपाती खाणार आणि खाल्ल्याशिवाय मी कधीच बाहेर गेली नाहीये हे मला आठवतंय. अगदी मी लग्न होऊन इकडे आले 8:30ला मी OPDत येतेय गेले 26 वर्ष, पण मी एकही दिवस बिना खाता आणि बिना चपाती भाजी खाता नाहीये. चपाती भाजी खायची आहे, मग मेथीचा पराठा असू शकतो, पालक पराठा असू शकतो, अजून बरेच, गोबी का पराठा आहे. आपल्याला त्यांना खाण्यासाठी थोडंसं आमिष दाखवावं लागणार. आपण खरंच सुदैवी आहोत की रोज रोज आपण मुलांना तेच देऊन ते आपलं डोकं फोडत नाहीये. फक्त ते दंगा करतायत, मी खाणार नाही म्हणतायत, पण ते डोकं फोडत नाहीये. सो खाण्यामध्ये चेंजेस, थोडेसे चेंजेस आणा. अगदी खूप इटालियन, चायनीज असं आणायचा प्रयत्न नका करू असं मी म्हणेन ॲज अ डॉक्टर. कारण जे आपण खातो तसंच आपलं शरीर बनतं. तर आपण पौष्टिक खाल्लं, सात्विक खाल्लं तर आपण तसं बनणार आहे. आत्ता मी गायकवाड मॅम बरोबर कम्प्युटर लॅबमध्ये गेले होते. तिथे 2 सुविचार वाचले. नेहमीच वाचते, पण आज वाचल्यानंतर आणखीन आठवलं. थिंक लाईक अ कम्प्युटर
टॉक लाईक अ कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटर सारखा विचार करा आणि कम्प्युटर सारखं बोला. म्हणजे काय, कम्प्युटर सारखा विचार कधी करणार आपण? यात गेल्यानंतर कम्प्युटर काय करतो, जे आपण फीडिंग करतो ते बाहेर काढतंय. सिमिलरली आपण आपल्या विचारांमध्ये जे फीड करतो तेच आपल्या आचरणात येणार आहे, तेच आपल्या बोलण्यात येणार आहे, तेच आपल्या आयुष्यात येणार आहे आणि तेच आपल्याला कामी येणार आहे किंवा आपल्याला निकामी करणार आहे. जसं सरांनी म्हणलं तसं या मोबाईलचा जन्म माझी सेवा करायला झालाय. मी लग्न होऊन लांब राहिले, मग एक सायंटिस्टनी शोध लावला की जे लांब लांब राहतात त्यांना एकमेकांशी बोलता यावं, म्हणून लँडलाईनचा शोध लागला. बरोबर. मग हळूहळू सायंटिस्ट लोकांना वाटलं की घरातून जो बाहेर जातो त्याची पण खुशाली समजावी, म्हणून मोबाईलचा लागला. मग पुढे अजून सायंटिस्ट जसं काम करत होते तर मोबाईलमध्ये इंटरनेटचा लागला, यूट्यूबचा लागला, गुगलचा लागला, आमला फलानं, अशी 400 नाही 4000 लिस्ट आहे माझ्याकडे. हे सगळं याच्यात आता आपल्याला सापडतं. पण आता काय झालंय, आपण याचे सेवक बनलोय. सेवकाला सेवकाचंच काम करायला लावलं पाहिजे. तो कितीही छान असला तरी, तो खूप छान आहे म्हणून त्याचं कौतुक करा, तो खूप छान आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करा, पण त्याला डोक्यावर नका बसू. त्याला डोक्यावर बसवण्याच्या पलीकडे जाऊन आपण त्याला घरात ठेवून आपण त्याचे सेवक बनलोय. सारखे ते नोटिफिकेशन बघायचे, सारखं टोंग वाजलं की लगेच काय वाजलं, फेसबुक आहे का, इंस्टाग्राम आहे का. ते इंस्टाग्रामनी तर 1-1 मिनिटाचे व्हिडिओ. अरे 1-1 मिनिटात काहीच होत नाही, काहीच होत नाही 1 मिनिटात. 1 मिनिट फक्त आकर्षणाचं काम असतंय. आपल्याला जगणं आकर्षणाच्या पलीकडे जाऊन ते जगणं असं झालं पाहिजे की बाकीच्यांना त्यांनी आकर्षित केलं पाहिजे आपल्या जगण्याने, आणि त्यासाठी काम करावं लागतं. असं परत नाही सुटलं, परत असं मी आपली अशी करणार तोपर्यंत मांडीवरती मारणार. पण ते मारण्याचं दुःख मला कधीच तेव्हाही नाही झालं आणि आत्ताही नाही झालं. किंबहुना त्या मारामुळे माझं आयुष्याचं गणित खूप सोपं झालं. मला गणिताची गोडी इतकी लागली की मला 12वी पर्यंत पैकीच्या पैकी मार्क पडत होते, आणि कॅल्क्युलेशन फास्ट असले की मला प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर म्हणून निर्णय घेण्यासाठी जे गणित सोडवण्याचं स्पीड होतं ते मला निर्णय घ्यायला मदत करतं असं मला सतत वाटत राहतं. तसंच मम्मीनी पण खाण्यापिण्याची काळजी नेहमी घेतली. नेहमी माझे आई वडील मित्रमैत्रिणी सारखी वागले. कधीच त्यांनी बॉसिंग नाही केलंय. अगदी अगदी छोट्या छोट्या किस्स्याच्या पलीकडे जाऊन सांगते, माझं लग्न झाल्यानंतर मला लंडनमध्ये डायटिशियन म्हणून नोकरी मिळत होती, जिथे 5 लाख रुपये पगार होता. हे विषय का आणतीये मी मध्ये, कारण सरांनी मगाशी गुणवत्ता वाया नाही गेली पाहिजे असं काय काय बोलले, जे तुम्ही ऐकलंय, जे मी अर्ध ऐकलंय. त्यांनी नीट सांगायचा प्रयत्न केलाय, त्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. तर मला नोकरी मिळत होती आणि माझे सख्खे चुलते डॉक्टर आहेत, डॉक्टर भापकर, MBBS रिजिओ वडगावला प्रॅक्टिस करतात. मेडिकल साईडची गोष्ट होती म्हणून पहिलं मी चुलत्यांना विचारलं की मला अशी अशी नोकरी मिळते, मी जाऊ का. ते म्हटले खूप छान संधी आहे, जा बिनधास्त जा. एकदा डॉक्टरनी परमिशन दिली की मला आकर्षण वाटायला लागलं आणि मला वाटलं की आता आपलं भलं होणार आहे. मग मी सकाळी सकाळी डॅडींना जाऊन सांगितलं, माझ्या वडिलांना जाऊन सांगितलं. त्यांनी सगळं ऐकून घेतलं. म्हणले जा, पण तू गेलीस ना तर आम्ही तुझा नवरा, तुझी मुलं, तुझे नातेवाईक तुझ्यासाठी कायमचे मेले. अरे मला असं झालं, अरे डॅडीच म्हणताय आणि मेले.
मग यांच्याशिवाय करायचं काय आपण? जर आपली फॅमिलीच आपल्या बरोबर नसेल, आपली फॅमिलीच आपल्यासाठी मरणार आहे ते काम केल्यानंतर, तर काय उपयोग आहे ते काम करण्याचा? त्या कामाचा काहीच उपयोग नाही. आणि ते ऐकल्यानंतर मला अजिबात राग आला नाही. इंट्रोस्पेक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणजे आत्मपरीक्षण केलं. अरे आपण काहीतरी रॉंग विचार करत होतो का, की आपल्याला ते केल्यावर भलं होणार आहे असं वाटत होतं. पण भलं होणार आहे, थोडी दिशा बदलली, एवढं मला पटलं त्या दिवशी. आणि मी परत घरी आले, परत प्रॅक्टिस रेग्युलर. तुम्ही पाहताच आहे की रोज असते दवाखान्यात, कधी खडा नसतो. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त दीड महिना सुट्टी घेतली बस, ती सक्तीची रजा. म्हणून बसा, नाहीतर लगेचच प्रॅक्टिस सुरू. कारण लोकांनी तशी डिमांड केली होती, लोकांनी सेवा द्यायची संधी दिली, म्हणून मी ते सगळं करू शकते. मला फक्त असं वाटलं की मी त्या मुलाबरोबरच पालक म्हणून जन्मली आहे. म्हणून मी म्हणते, माझा मुलगा 24 वर्षाचा आहे, मी 24 वर्षाची त्याची पालक. दुसरा मुलगा 21 वर्षाचा आहे, मी 21 वर्षाची त्याची पालक. आणि आमच्या गप्पा गोष्टी खूप छान छान होतात. 2-2, 3-3 तास, 2-2, 3-3 दिवस नॉनस्टॉप आम्ही गप्पा मारू शकतो, न रागवता, न भांडता, आणि खूप मजा येते. छोटे छोटे किस्से सांगते मुलांना. जर आपण काय करतो बरेचदा मम्मीज, 1 कपभर दूध घेतलं, मला गोड आवडते, टाक 3 चमचे साखर. मला साखर बंद करायची, टाक अर्धाच चमचा साखर. पण आमच्या घरात तसं नव्हतं. सुदैवानी माझ्या सासूबाई आणि मी सुद्धा रोज विचारणार, किती टाकू साखर? माहिती आहे त्याला 2 चमचे पाहिजे, तरी रोज विचारणार. का विचारणार? तेव्हाच बोलणं होतं ना. कदाचित आज त्याला कमी खायची असेल, कदाचित आज त्याला जास्ती खायची असेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तो प्रश्न विचार करायला लावणार आहे. 2 गोष्टींचा विचार करायला लावणार आहे. 1, मला किती साखर हवी आहे, आणि 2, रोज रोज यांना विचारायचा कंटाळा का येत नाही. आपण लाईफ टाईम रोज रोज सेम काम करतो, आणि ते न कंटाळता करता येणं हे यश आहे माझ्यासाठी. जर आपण सेम काम करत राहिलो आणि त्यात कंटाळवाणी, बोर होतंय असं जर आपल्याला होत असेल, तर म्हणजे आपण यशाकडे चाललो नाहीये. यशाची जी परिभाषा आहे ती माझ्यासाठी अशी आहे की आपण मागच्या वर्षी कसं होतो, त्याच्या पुढच्या वर्षी आपण काय झालोय. मागच्या महिन्यात आपण कसं होतो, त्याच्या पुढच्या महिन्यात काय झालोय. हे पैशाच्या बँक बॅलन्सच्या पटीत नाही. बँक बॅलन्स तळाला पण नाही राहत. माणूस म्हणून किती आपण वृद्धिगत झालोय, म्हणजे माणूस म्हणून आपण दुसऱ्याला समजून घेणं किती घेऊ शकतोय. आता निघतानाच किस्सा आहे. दवाखान्यातून निघताना मी सरांना असं म्हणलं की मला असं वाटतंय की मी गेल्या असं म्हणणार आहे की मी काय एवढी मोठी पालक झाली नाहीये, तर मला जेवढं येतंय तेवढं मी सांगणार आहे. तर सर म्हणतात, मग तुला कशाला बोलवलंय? आणि एक जोक झाला तो. सो असं आपल्याला नातं डेव्हलप करता आलं पाहिजे, आणि समोरचा माणूस काय सांगतोय ते समजता आलं पाहिजे. हे टीचर आणि मुलामध्ये घडत असतं, हे पालक मुलामध्ये घडणं इम्पॉर्टंट आहे, आणि हे रोज घडणं इम्पॉर्टंट आहे. कारण आज आपल्याला समजलेलं कदाचित उद्या बदललेलं असतं, कारण आजचं समजलेलं आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजलंय असं आपल्याला उद्या समजतं. आपण आधी पालक म्हणून वाढत राहिलो, शिकत राहिलो की मुलं शिकणार आहे. सो पालक बनायचं म्हणजे काय आहे, तर आपण मूल बनायचंय. मूल कसं असतंय? स्माइलिंग, हसत असतं ना ते सारखं. आपल्याला ते स्माइल देता आलं पाहिजे. मूल कसं असतंय? धडपडतं, परत उभं राहतं. आपल्याला ते शिकता आलं पाहिजे. मूल कसं असतंय? त्याला रागवलं तरी पुढच्या क्षणाला तो किंवा ती विसरून परत गोड बोलतात.
मोठ्या माणसांना ते अवघड जातं, पण तरीही मोठी माणसं करतात. अवघड काम करायचंय म्हणून सोपं आहे, सोडून देऊन परत बोलायचंय, सिंपल. याच्या मागचं शास्त्र असं आहे, जर कोणी छान काम केलंय तर त्याचं कौतुक करा, तोंडानी करा. पण तोंडानी करायला जमत नसेल तर कमीत कमी मनात तरी करा. आणि कोणाची एखादी गोष्ट आवडत नसेल तर तोंडानी सांगा, सहज सांगा हे नाही आवडलंय, आणि मनात त्याबद्दल द्वेष ठेवू नका. एकदम हेल्थ चांगली होणार. माझ्या प्रॅक्टिसला 26 वर्ष झाले आणि इतकं आजारांचं प्रमाण वाढलंय. मग त्याचा जेव्हा अभ्यास करतो तर 4 लेवलला प्रॉब्लेम झालेत आणि 4ही लेवलला एकाच वेळेस 30 ते 50 वर्षांमध्ये प्रॉब्लेम झाले. मग आपलं आरोग्य जे आहे ते व्यायाम, खाणं पिणं, झोप आणि मानसिकता याचा जर मी इथे विचारलं तुमचं मूल गुड आवडेल का स्मार्ट, काय उत्तर येईल? स्मार्ट झालेलं आवडेल का छान झालेलं? छान छोटं असतं आणि स्मार्ट मोठं असतं. मग स्मार्ट झालेलं आवडेल का छान झालेलं आवडेल? काय आवडेल? स्मार्ट झालेलं किती लोकांना वाटतंय? मला वाटतं माझं मूल स्मार्ट व्हावं. आणि छान झालेलं किती लोकांना वाटतंय? माझं मूल छान झालेलं आवडेल. छान जास्त काळ टिकणार आहे आणि स्मार्ट वेलीसारखं आहे, एका वर्षात जाणार आहे. आणि छान आंब्याच्या झाडासारखं आहे, ते 100-200 वर्ष राहणार आहे. आणि जे आपल्याला वाटतंय ते होणार आहे. मी माझ्या मुलाला स्मार्टनेस शिकवला किंवा मुलीला स्मार्टनेस शिकवला की ते माझ्याशी पहिलं स्मार्टनेस करणार आहेत, पहिला आपल्यावर येऊन प्रयोग करणार आहेत. आणि तेव्हा आपल्यावर येऊन प्रयोग केला की आपल्याला वाटतं ए असं नाही वागायचं, स्मार्टनेस करायचा नाही, माझ्यासमोर हुशारी नको दाखवू, तुझी हुशारी तिकडे दाखव, असं नाही होणार. सो मगाशी जे मी म्हणलं, पालकांनी एकही काम असं करू नये जे त्यांच्या मुलांनी केलेलं त्यांना आवडणार नाही. दुसरं, पालकांनी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट केलीच पाहिजे. तुम्ही काहीही शिकवू नका, पण शाळेत शिकवलेलं पुसलं जाईल असं तरी वागू नका प्लीज. शाळेत शिकवतात तंबाखू खाऊ नको, मिसरी लावू नको, पण घरी गेल्या गेल्या परत जा रे आण रे असं जर सुरू झालं किंवा त्यांच्यासमोर तसं एन्व्हायरमेंट सुरू झालं तर मग ते शिकत नाहीत, ते स्मार्टनेस शिकतात. शाळा एक सांगते, घर वेगळं. मग तो छान वाला गुडनेस नाही येणार, स्मार्टनेस येणार आहे. मग ते गंडा घालण्यामध्ये बिझी होणार आहे. एवढंच म्हणलं का रे, तुला काय करायचं होतं 2 रुपयाचं, तू केलं नाही का? नाही मी केलं की. काय केलं? 2 रुपयाचं जादूचा बदक घेऊन आला तो यात्रेतून. ते बदक असतं आत, झाकण शिंपला असं उघडलं की बदक गायब, दुसरा शिंपला उघडला की बदक दिसतंय. जादू असते ती. मिळतं, अजूनही मिळतं. सो ते त्याने आणलं आणि माझ्या बाजूला मेडिकलवाले, गॅरेजवाले, हॉटेलवाले, टेलर सगळ्यांना ती जादू दाखवली. जादू बघा, जादू मामा मी जादू दाखवतो, मामा आम्ही जादू दाखवतो करून सगळ्यांना जादू दाखवली. सगळ्यांनी कौतुक केलं, अरे हर्ष किती छान जादू करतो. छोट्या मुलाचं आपण करतोच ना कौतुक. सगळ्यांनी कौतुक केलं. कौतुक संपल्यावर यांनी काय म्हणावं, द्या 2-2 रुपये. सो हे जेव्हा केलं आणि मग मला येऊन त्यांनी ते सगळं तसंच्या तसं सांगितलं आणि बाकीच्यांनी पण कौतुक केलं आणि डॉक्टरांचा मुलगा 2-2 रुपये मागतोय, जादू दाखवली म्हणून मागतोय, तर त्यांनी 2-2 रुपये दिले. तर मी त्याला म्हणलं, अरे असं पैसे मागायचे नाही, पण मी जादू दाखवली ना, मी काम करून पैसे कमवले ना,
मी उगीच मागितले नाही. सो त्याचा कन्सेप्ट मला समजला. मुद्दा 2 रुपयाचा नव्हता. मुद्दा त्याला त्या दिवशी समजलं होतं की काम करूनच पैसे मिळवायचे. मग जादू इज डिफरंट आणि गंडा घालणे इज डिफरंट. जादू एंटरटेनमेंटचा भाग आहे. जसं आपण हास्य जत्रा पाहतो किंवा चला हवा येऊ द्या पाहतो तसं. आणखीन दुसरं, आमच्याकडे ते विरो रॅब म्हणून रॅबिपूर म्हणून इंजेक्शन्स असतात. कुत्रं चावल्यानंतर जे इंजेक्शन देतो ना ते, त्याच्या आतमध्ये असं प्लास्टिकचा बॉक्स येतो, अजूनही येतो तो. सो तसले सगळे गोळा करून ठेवले होते. ते खेळणं होतं माझ्या मुलांचं. मग ते गोळा करायचं, त्याचा बंगला बनवायचा, त्याच्यात पार्किंग, 2रा मजला, 3रा मजला, हे त्यांचं चालायचं. मोठा मुलगा फक्त बंगला आणि पार्किंग बनवायचा. छोटा मुलगा 1 पाऊल पुढे गेला. त्यांनी पेट्रोल पंप बनवले आणि मग पार्किंग मध्ये गाडी उभी केली. म्हणलं असं का केलं रे? अरे मम्मी, माणसं पेट्रोल सारखे सारखे घेतात, गाडी एकदाच घेतात, मग आपलं पेट्रोल पंप पाहिजे. सो असं जेव्हा आपण त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचं बिझनेस माइंड, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे समजतं आपल्याला. सो आपण त्यांच्याशी गप्पा मारणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण गप्पांमध्ये आपण वेगळं काहीतरी सांगणार, पण करताना आपण वेगळं काहीतरी करणार. ते अपीलिंग नाहीये, अपील होणार नाहीये ते. सो आपण त्यांना ते शिकवायचंय. जे आपण कोविडनी माणूस मरणार नाहीये. सगळ्यांच्या शरीरामध्ये फॅटी लिव्हर नावाचा एक एंटिटी आहे. म्हणजेच दारू न पिणाऱ्यांचं लिव्हर सुद्धा खराब व्हायला लागले, बिकॉज खूप सारं केमिकल वालं खाल्लं जाते. दुसरं, आपण फास्ट उगवलेलं खातोय. 6 महिन्यावाला गहू 3 महिन्यात, 3 महिन्यावाली कोथिंबीर 1.5 महिन्यात. आपण जे खातो तसे बनतो. फास्ट उगवणारं खाऊन खाऊन आपण रिॲक्टिव्ह झालोय. ज्या गोष्टीला रिॲक्शन द्यायची गरज नाहीये. माझ्या वडिलांनी मारलं तरी मला राग यायचा नाही, पण माझ्या मुलाला मी असे डोळे मोठे करून बघितलं तरी रडू येणार आहे किंवा राग येणार आहे. हे रिॲक्शन टाइम त्यांचा कमी झालाय. हा माझ्या घरातच नाही, हा ओव्हरऑल समाजामध्ये कमी झालाय. रिॲक्शन टाइम कमी झाल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण रिॲक्शन देतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं आणि ते आपल्याला रागवायला, जोरात ओरडायला, आदळ आपट करायला, आत्महत्या करायला, मारायला, हे सगळं करायला लावत असतं. सो ते हॉर्मोन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी पाण्यातच राहायचंय. मग मगरमच्छी वैर नाही करू शकत आपण, हेच केमिकल वाला खाणार आहे. मग प्राणायाम करून श्वासावाटे केमिकल बाहेर टाकणे, हे तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये 20 ते 30 मिनिटं प्राणायाम करा आणि मुलांना सवय लावा. सो दॅट थोडं थोडं केमिकल हवेतून तरी बाहेर जायला सुरू होईल. आणखीन जेव्हा व्यायाम करणार आहे तेव्हा घामावाटे बाहेर जायला सुरू होणार आहे. लिव्हर काम करायला सुरू झालं की संडास वाटे, लघवी वाटे बाहेर पडायला सुरू होणार आहे केमिकल. तिसरं, फास्ट शिजवलेलं खातोय आपण. फास्ट फूड बद्दल मॅडम मगाशी सांगत होत्या. फास्ट शिजवलेलं खाऊन पण सेम प्रकारची रिॲक्शन येते. फास्ट रिॲक्शन, जिथे गरज नाहीये शिवी द्यायची, मारामारी करायची. मम्मीने जेवायला बोलवलंय पण त्याचं काहीतरी अभ्यास चालू आहे, पण ते मूल असं नाही म्हणू शकत आहे एवढं 10 मिनिटात झालं की मी येतो, काय तुझं सारखं, अशी पहिली रिॲक्शन येते. तो किंवा ती नीट सांगू नाही शकत आहे, कारण पालक ते नाही करत आहेत. मग आपण मोठे आहोत, आपण बदल जाणीवपूर्वक करायचा आहे, म्हणजे मुलं बदल आणतील. ठीक आहे. चौथं, नैसर्गिक जेवढं आहे तेवढं खा. पॅकेट मधलं खाऊ नका. जेवढं आपल्याला खाण्याची गरज आहे तेवढं सगळं झाडावरती उगवलंय देवाने. दोडका, भोपळा, अगदी हादग्याचं फूल, शेवग्याचं फूल, शेवग्याच्या पाल्याची भाजी करता येते. माझ्याकडे खूप रेसिपीज आहेत, खूप सारे रेसिपीज आहेत.
कुणाला काही प्रश्न असतील ना रेसिपीज बद्दल सरळ मला फोन लावा, मी नक्की सांगेन. माझ्याकडे वरण 15-20 प्रकारचं वरण बनवतो आम्ही. साधं वरण, फोडणीचं वरण, लसणाचं वरण, आल्याचं वरण, कोथिंबिरीचं वरण, फ्लावरचं वरण, मुळ्याचं वरण, टोमॅटोचं वरण, पालकाचं वरण, आणखीन पण आहेत. सो भजी पण 15-20 प्रकारचे बनवतो. असं आपण इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी आपली त्याच्यामध्ये शोधायची आहे आणि आपण ते चेंजेस आणायचे आणि मुलांना खायला लावायचे. तिसरा, झोप. जसं मी मगाशी म्हटलं 12वी पर्यंत टीव्ही नव्हता माझ्याकडे, खूप छान होतं. टीव्ही आल्यामुळे काय झालंय, लाईटचा शोध लागला, टीव्ही आला, आपण 7च्या ऐवजी 9-9:30ला झोपायला लागलो. मग मोबाईल आला, आपण 10-10:30ला झोपायला लागलो. मग त्याच्यावर इंटरनेट आलंय, आपण 12:30-1ला झोपायला लागलो. मग कोविड आलंय, वर्क फ्रॉम होम, पहाटे 4 वाजले तरी झोपत नाही. झोपेमध्ये जे द्रव्य आपल्या शरीरामध्ये येणार आहे त्याला मेलाटोनिन, ग्रोथ हॉर्मोन, सेक्स हॉर्मोन असं आम्ही म्हणतो. हे केमिकलचं खाणे असं नाहीये. जी रात्रीमध्ये साफसफाई व्हायला पाहिजे शरीरामध्ये ती होणारच नाही. जर मगाशी सरांनी सांगितले इथे रोज साफसफाई करतो, इथे साफसफाई करताना जर मुलांनी मागे लगेच कचरा टाकला तर असं साफ दिसणारच नाही. सिमिलरली आपण संध्याकाळी 7-7:30 नंतर जे काही खातो, जे काही व्हिडिओज पाहतो, जे काही आपलं उत्तेजनार्थ कार्य करतो त्या सगळ्यांमध्ये कॉर्टिसॉल सिक्रीट होतो आणि कॉर्टिसॉल सिक्रीट होऊन आपण निरोगी राहत नाही, आजार इन्व्हाइट करतो, आजाराला आमंत्रण देतो. म्हणून आधी पालकांनीच 9-9:30ला झोपायला सुरू करा. शक्य झालं तर 7-7:30 पर्यंत जेवण करा, 9-9:30ला झोपायला सुरू करा. ह्या मधल्या वेळेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा. तुमचं काहीही सांगू नका, मी लहान होतो, असं झालं तसं झालं, काही त्यांना नाही ऐकायचंय. फक्त त्यांना विचारा दिवसभर शाळेत काय झालं, मग ते सगळं सांगणार आहेत. ते पिंकीने असं केलं. माझा आनंद सांगायचा, एक मुलगी होती त्या गाडीमध्ये, ते ड्रायव्हर काका ओरडायचे, डोकं बाहेर नका काढू. जेवढं ते म्हणणार तेवढं ह्या मुलीला असं पूर्ण इथून बाहेर जाऊन हा 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 दुसऱ्या गाडीनं करायला आवडायचं. सो असं मुलं सांगणार आहेत. मग ते माझ्या मुलांनी सांगितलं मला, म्हणून मी ड्रायव्हर काकांना दुसऱ्या दिवशी सांगितलं की ते पूजाला प्लीज तुम्ही खिडकीच्या बाजूला बसू नका. सिंपल. पूजा इकडे बसायला लागली की खिडकीच्या बाहेर तिने असं करायचं आणि डिस्टर्ब करायचं बंद झालं. सिंपल. सो मुलांशी गप्पा मारा, म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये असलेले प्रॉब्लेम्स आपल्याला समजणार आहेत. आपण त्यांना काय काय सोल्युशन देणार आहे त्याप्रमाणे ते करणार आहेत. त्यांना कारण ना मॅडमला काय ऐकायला जाऊ नये म्हणून बोलायचं होतं ना, असं एकदम खुसर करणार ना ते. मग तसे बसलेले. पण दुसरे टीचर कॉरिडॉर मधून जाताना त्यांना ऑब्जेक्शन वाटलं. त्यांना ऑब्जेक्शन वाटल्यानंतर त्यांनी प्रिन्सिपलला जाऊन सांगितलं, हर्ष, अमुक तमुक, मी सगळ्यांची नावं नाही घेत पण सगळ्यांची नावं जाऊन प्रिन्सिपलला सांगितली आणि असे चिकटून बसलेत आणि अशी खुसर करतायत आणि खिकी करतायत आणि बाकीच्या मुलांना समजून नाही देत आहेत त्यांचं काय चाललंय. प्रिन्सिपलनी लगेच ह्या 6 जणांना बोलवलं. आता हे 5 जण बाकीचे कुठल्या मोड मध्ये होते? आपल्या घरी समजलं तर मारतील पालक. तर मॅडमनी काय म्हणायच्या आधीच मॅडमला म्हणला, मॅम लँडलाईन फोन वापरू का? मॅडम म्हणाले का? माझ्या मम्मीशी बोलून घ्यायचंय मला. त्यांनी मला फोन लावला इकडे, तो पुण्यात, मला फोन लावला इकडे. मम्मी असं झालंय, सगळ्या फ्रेंड्सची नावं सांगितली, असं बसलो होतो आम्ही आणि आम्ही आपले जोक क्रॅक करत होतो. बाकीच्यांना दंगा डिस्टर्ब नको म्हणून आम्ही शांत हळूहळू खुसूर अशा भाषेत बोलत होतो. लगेच एका टीचरने तक्रार दिली आहे आणि प्रिन्सिपलनी आम्हाला सगळ्यांना केबिन मध्ये बोलवलंय. काय सांगू, मला बाकीच्या पालकांसारखा राग नाही आला. मला खूप आनंद झाला की त्याला प्रॉब्लेम आल्यानंतर त्याला पहिली मी आठवले. पालक म्हणून तेच गरजेचं आहे. आपण तेच करायचंय.
त्यांना आनंदात आपली नको आठवण होऊ देत, पण त्यांना प्रॉब्लेम आल्यानंतर पहिलं आपणच आठवलं पाहिजे आपण तसं काम करायचंय. याचा काही फॉर्म्युला नाहीये. प्रत्येकाला आपले आपले सोल्युशन शोधावे लागतात, आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे, आपल्या आपल्या नॉलेज प्रमाणे, आपल्या आपल्या गरजांप्रमाणे आणि आपण जे शिकलोय त्याप्रमाणे. मला म्हणाला काय करू, म्हणलं आधी त्या दोघींना विचार. मॅडम त्यांना विचारणार आहे तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, आणि तुमच्या घरी समजलं तर तुमचे आई वडील हो म्हणतील का असं बसायला. हा प्रश्न मॅडम विचारणार आहे. तर मग त्यांनी केबिनच्या बाहेरच त्या दोन्ही मुलींना विचारलं, मॅडम तुम्हाला विचारतील तुम्हाला ऑब्जेक्शन आहे का, तुमच्या मम्मी पप्पांना समजल्यावर तुम्हाला मम्मी पप्पांना तोंड देता येईल का. तुम्ही मला राईट उत्तर आत्ताच सांगा. तुम्ही प्रिन्सिपलला नाही म्हणणार असताल हे मला 100% माहिती आहे. मीच आधी जाऊन सगळे 6च्या वतीने सॉरी म्हणून टाकतो, पुढे वाढणारच नाही. ठीक आहे. हे त्यांनी प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर घडवून आणलं. तेव्हा त्या दोन मुली म्हणाल्या नहीं नहीं नहीं, हमारे पेरेंट्स तो बिल्कुल नहीं गुस्सा करेंगे, कोई प्रॉब्लम नहीं, और मैडम नहीं बताएंगे, और बता दिया तो बताने दो. हाँ, मग जेव्हा मॅमनी सगळ्यांना बोलवलं त्या दोघी लगेच रडायला लागल्या, नहीं, हमारे मम्मी पापा को मत बोलो, हम नहीं करेंगे, बाद में कभी नहीं करेंगे, प्लीज सॉरी. आणि मुलं काय म्हणत होते, नहीं उन्हें कोई प्रॉब्लम नहीं है, उनके परमिशन से हम उनके साथ में बैठे हैं. ही खूप मोठी गोष्ट होती. जर मुलगा म्हणतोय उनके परमिशन से बैठे थे आणि मुलगी म्हणते नहीं हमें प्रॉब्लेम आहे, म्हणजे हे वेगळं होतं. पण मग हर्षनी सगळं प्रिन्सिपलला खरं सांगून टाकलं. केबिनच्या बाहेर ह्या दोघी मुली नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणाल्या, पण तुमच्या समोर घाबरल्या आणि तसं केलंय. आणि संध्याकाळी मला एक फोन केला, पोरी अशाच असतात का, डिच करतात का. पण या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणणं इम्पॉर्टंट आहे, तसं नसतं. ते त्या वेळेला घाबरल्यामुळे तसं डिसिजन घेतलेलं आहे. सो मुलांशी बोलताना त्यांच्या लाईफ मध्ये काय काय चाललंय ते समजून घ्या. एकदा काय घडलं, माझा धाकटा मुलगा 2.5 वर्षाचा होता आणि मोठा 6 वर्षाचा. आणि घरात असं घडतं ना, रागवल्यानंतर आपण काय करतो, मम्मी लगेच मुलांना काय म्हणते, चल मी तुझ्याशी नाही बोलणार आहे म्हणतो ना आपण. बऱ्याचदा म्हणतो राग आला की नाही मी तुझ्याशी नाही बोलणार आहे. 1-1.5 तास त्याचा तो खेळत राहिला. त्याच्यानंतर माझ्याकडे आला, माझ्या मागे फिरत राहिला. 1-1.5 तास गेला. त्याच्यानंतर मी त्याला सोफ्यावर उभं केलं आणि म्हणलं, का बोलायचंय मी तुझ्याशी, तू माझं काहीच ऐकत नाहीये, मी का बोलायचंय. मला आत हे समजत होतं की ह्या 2.5 वर्षाच्या मुलावरती मी माझी भडास काढतीये, याच्याकडे ह्याचं उत्तर नाहीये. तो फक्त माझ्याकडे बघत होता. पण मोठा मुलगा म्हणतोय, नाही यू शुड टॉक टू हिम बिकॉज ही इज युअर फ्रेंड. तिथे मी शिकले, मुलं मला फ्रेंड म्हणताय, मी का बॉसिंग करतीये. मी बॉसिंग करून नातं तोडणार, मी मैत्रीण बनवून नातं जोडणार. त्या दिवसानंतर कधीच बॉसिंग केलं नाही. मैत्रीण असं फेस टू फेस सांगते. ह्या गोष्टी तेव्हा शिकले आणि ते फॉलो करत राहिले. त्याच्यामुळे माझं आणि मुलांचं नातं खूप छान आहे. झोपेचं मगाशी झालं. 4था स्तंभ आहे मानसिकता. मानसिकतेमध्ये मगाशी जसं म्हणलं, गुड बॅड, गुड स्मार्ट हे नक्कीच त्यांना शिकवायचंय. पण आपल्याकडे जे आहे ते भरपूर आहे, हे पहिलं शिकवायचं. जे आपल्याकडे आहे त्याच्यातून आनंद कसा घेता येईल हे शिकवायचं. हे शिकवायचे म्हणजे फक्त सांगून नाही, आपण ते अनुभवून आणि तसं आचरणात आणून मग ते शिकणार आहे. मुलं नेहमीच आपल्याला पाहतात, त्यांना जे करू नको सांगितलंय
जर खुर्चीच्या खाली जात आहेत ते आणि त्यांना जर म्हणलं ना खुर्ची खाली जाऊ नको, की त्याला जास्त उत्सुकता लागणार आहे काय आहे त्या खुर्चीच्या खाली, किंवा खुर्चीच्या वरती चढत असेल आणि आपण काळजीपोटी म्हणलो चढू नको तू पडणार आहेस लागेल तुला, पण चढू नको म्हणलं की त्यांना तेच करायचं असतं. पण सांगताना जर म्हणलं चढून बघ पण पडशील काळजी घे, तर ते तसंच करतील. जे करू नको म्हणणार आहे ते हमखास करणार आहे. त्याचा अर्थ करा असं पण नाहीये. मित्रमैत्रिणी असू देत, त्या मित्रमैत्रिणींशी तुम्ही पण नातं जोडा, त्यांची ओळख वाढवा, त्यांच्या पालकांशी गप्पा मारा. मग मुलांना भीती नाही वाटत काही लपवायला. आपण जेव्हा जगतो 100 वर्ष जगण्यासाठीच आपण जन्मलोय. ह्यातले पहिले 14 वर्ष पालकांचं काम आहे. त्यातले पहिले 7 वर्ष मुलं भावना शिकणार आहेत, भावना व्यक्त करायला शिकणार आहेत. हसणं, रडणं, रुसणं, रुसवा काढणं, हे सगळं पहिल्या 7 वर्षात शिकणार आहेत. आणि नंतर 7 ते 14 मध्ये जी कामं वडील करतात, कर्म, एकमेकांची काळजी घेणे, संरक्षण, ज्ञान वाढवणे, पैसे कमावण्याचे व्यवसायांबद्दल माहिती घेणे, हे सगळं 7 ते 14 वयोगटात शिकणार आहे. एकदा 14 वय झालं, इथे सगळे पालक त्याच एज ग्रुप मधले आहेत. 14 वय झालं की ती किंवा तो फिजिकली मूल व्हायला पण सक्षम आहे, तसंच पैसे कमवायला सक्षम आहे, नाती जोडायला सक्षम आहे, प्रत्येक गोष्ट करायला सक्षम आहे. पॉप्युलेशन वाढायला लागली म्हणून लग्नाचं वय पुढे 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 कायद्याने केलंय, पण निसर्गाने तो बदल केला नाहीये. हा समजून घ्या. मग मित्रमैत्रीण बनल्यानंतर आपण त्यांना चांगलं गाईड करू शकू. जर आपण त्या स्टेजला मित्रमैत्रीण बनलो नाही तर ते बाहेर मित्रमैत्रीण शोधणार आहेत जे चुकीचे असू शकतात. प्रत्येक वेळेस राईट असतीलच असं नाहीये, कारण तो शिकवणारा त्याच्या समजप्रमाणे शिकवणार आहे. आपलं काम पालक म्हणून आपली समज वाढवायची आणि आपल्या मुलाला हे शिकवायचंय की आपली समज वाढवायची. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. सर्व विषयांवरती खूप छान आणि सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. ते आपल्यासाठी आणि आपल्या पाल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज खऱ्या अर्थाने आपलं, तुमचं, माझं आणि सर्व पालकांचं मॅडमने प्रबोधन केलेलं आहे. तुम्ही आलात, आमच्या विनंतीला मान दिला आणि शाळेच्या वतीनं आणि सर्व पालकांच्या वतीनं मी तुमची सदैव ऋणी राहील. धन्यवाद मॅडम.